तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलं होतं की अर्णवने ईश्वरीला सांगितलं होतं की आपला प्रवास भरपूर लांबचा आहे आणि अजूनही जर तुला हाच प्रश्न पडत असेल तर तुला बरंच काही कळायचं बाकी आहे। ईश्वरीने त्याला विचारलं होतं की काय कळायचं बाकी आहे, पण अर्णवने तिला सांगितलं नव्हतं। आता ईश्वरी नक्की अर्णवचं तिच्यावर प्रेम आहे कसं ओळखेल, कसं शोधून काढेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरेल। तर सध्या आपण पाहतोय की कोजागिरी पौर्णिमा ही जवळ आलेली आहे आणि आता कोजागिरी पौर्णिमेबद्दलच घरामध्ये चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव हे झोपायला त्यांच्या खोलीत जातात, तर ईश्वरी ही अर्णवची उशी खेचून घेते। आता अर्णव हा रात्र झाले, झोपू दे मला, सकाळी कामं आहेत भरपूर असं ईश्वरीला सांगत असतो। आता तुझ्या डोक्यात जर काही फालतू आयडिया आली असेल ना तर ती ताबडतोब डोक्यात कॅन्सल करून टाक। त्यावर ईश्वरी सांगत असते, नाही, माझ्या डोक्यात काहीही फालतू आलेलं नाही आहे आणि टाईमपास तर मुळात आलेलं नाही आहे। आपण एक काम करूया, आपण वरती दोघं पण झोपूया। त्यावर अर्णव नक्की तुला चालेल असं विचारतो। त्यावर ईश्वरी ठीक आहे असं सांगते। दोघंही जण आता वरती झोपायला येतात। त्यावर ईश्वरी ही अर्णवला सांगत असते, मला सकाळी लवकर उठायचं आहे, तुमचे ते जे अलार्म आहेत ना ते सकाळी लवकर वाजतील असं टाकून ठेवा। अर्णव सांगतो, मला लवकर उठायचं नाही आहे, तू तुझ्या फोनवरती लावून ठेव। ईश्वरी म्हणते, काय गरज आहे का डबल लावायची, अलार्म क्लॉक आहे ना, मग लावा ना त्याच्यावरती एकदाच। आता अलार्म क्लॉकवरती अलार्म लावण्यावरनं ईश्वरी अर्णवबरोबर भांडत असते। त्यावर अर्णव म्हणतो, अरे काय फरक पडतो, तुझ्या मोबाईलला लावलंस काय, माझ्या अलार्म क्लॉकला लावलंस काय, मग मी सकाळी बंद केले की परत बोलशील मी बंद केले म्हणून। त्यावर ईश्वरी सांगते, मग तुम्ही तुमचं घड्याळ मला द्या, माझ्या उशाला ठेवते। अर्णव म्हणतो, आणि मी सकाळी तू उठून गेल्यावर कसा उठू? ईश्वरी म्हणते, मी उठवेन। त्यावर अर्णव म्हणतो, जर तू उद्या उठवलं नाहीस तर तू याद राख। आणि आता अर्णव ते घड्याळ ईश्वरीला देऊन टाकतो। आता दोघं पण झोपून घेतात। सकाळी ईश्वरीने मोठ्या तोरात सांगितलेलं असतं की मी उठवेन म्हणून, पण ईश्वरी विसरते आणि ईश्वरी काय अर्णवला खाली वरती उठवायला जात नाही, कारण आता खाली कोजागिरी पौर्णिमेची चर्चा ही आजीच्या खोलीत रंगलेली असते आणि आजी ही आता अंजलीला आणि वल्लरीला काय काय करायचं आहे ते सांगत असते। वल्लरी मामी तर बरोबर सगळ्यातनं अंग काढून घेत म्हणते, आई अहो मला आता एवढं सगळं कुठे जमणार आहे, पूजा पाठ उपास तापास नाही जमणार मला, आता वय झालं ना हो आता। त्याबरोबर आता ईश्वरी त्या ठिकाणी आलेली असते। ईश्वरी आता अंजलीला म्हणत असते, अंजली ताई अहो सगळ्या घरात सगळीकडे शोधलं मी तुम्हाला, डायनिंग एरियाज म्हणू नका, कॉरिडॉर म्हणू नका, लायब्ररी म्हणू नका, सगळीकडे जाऊन आले आणि तुम्ही इथे आजींच्या खोलीत बसलाय, हे घ्या तुमच्यासाठी मी मस्त दूध बनवलंय, पिऊन घ्या। त्याबरोबर अंजली ही ईश्वरीला म्हणत असते, थँक्यू दे ना। त्याबरोबर ईश्वरी ही विचारते, काय चालू आहे इथे, नाही म्हणजे सगळे इथेच आहेत म्हणून विचारलं। त्यावर अंजली ईश्वरीला सांगते, अगं कोजागिरी पौर्णिमा आहे ना उद्या आपल्याकडे, तर त्याचं काय करायचं कसं ते त्याची सगळी चर्चा सुरू आहे। व्रत करायचं आहे, पण मी गरोदर आहे त्यामुळे मला गोळ्या वगैरे खायच्या असतात, मला जमणार नाही आणि मामी म्हणते की तिची तब्येत बरी वाटत नाही आहे तर तिलाही जमणार नाही। त्याबरोबर ईश्वरी म्हणते, मी करेन हे व्रत, तसंही घरातलं कुणीतरी करायचं आहे ना, मग काय फरक पडतो, मी केलं तरी चालेल की। त्यावर आता लगेचच वल्लरी मामी म्हणायला लागते, घरातल्यांनी करायचं आहे। त्यावर आता ईश्वरी आजीला म्हणते, आजी माझ्यावर विश्वास ठेवून तर बघा, जर मी नाही केलं पूर्ण तर तुम्ही बोलाल तसं मी करेन। त्यावर आजी आता म्हणते, ठीक आहे, ठेवला तुझ्यावर विश्वास, दिली तुला जबाबदारी, कोजागिरी पौर्णिमेचं व्रत तू करून दाखव। त्याबरोबर ईश्वरी म्हणते, मी माझ्याकडून 100 नाही 110% पूर्ण प्रयत्न करेन, खात्रीने देऊन सांगते हे व्रत पूर्ण करण्याचा, मी माझ्या परीने जितकं जमेल तितकं सगळं व्यवस्थित पार पाडेल। आता अंजलीला माहीत असतं की हे अवघड असतं। त्यावर अंजली आता म्हणत असते, आजी अगं तिला कशाला सांगतेस, पहिलं वर्ष आहे तिचं लग्नानंतरचं, तिला कसं जमेल, थोडा विचार कर ना तू तिचा, आणि इतकं कडक तर नाहीच जमणार तिला। त्यावर आजी म्हणत असते, तिने स्वतःहून जबाबदारी मागून घेतली आहे, मी तिला सांगायला गेले होते का। त्यावर आता वल्लरीसुद्धा म्हणायला लागते, नको तिथे नको त्या सुनबाईंचं बोलायला तोंड कसं पटापट चालतं, मग जरा आज एक दिवस तोंड बंद ठेवलं तर काही वाया जाणार नाही। अंजली तू उगाच तिची बाजू घेऊ नको, ती म्हणते ना की तिला सून म्हणून तिचं कर्तव्य करायचं आहे म्हणून, मग करू देत ना, मला तरी बघू कसं पार पाडते ते स्वतःचं कर्तव्य। एवढं बोलून वल्लरी मामी तिकडनं बाहेर येते। आता बाहेर आल्याबरोबर तिला लावण्य घरी आलेली दिसते। आता लावण्याला बघून वल्लरी मामी खूप खुश होऊन जाते। तर आता इकडे ईश्वरी ही अंजलीला म्हणत असते, अंजली ताई तुम्ही काळजी नका करू,
आजीने जे काही सांगितलं असेल ना ते मी करेन. आजी मला सांगा तुम्ही काय करायचं आहे ते, मी तसं करेन. त्यावर आजी आता तिला सांगते की रात्री जोपर्यंत पूर्ण चंद्र आकाशात तुला दिसणार नाही तोपर्यंत काही खायचं प्यायचं नाही. त्यावर ईश्वरी ठीक आहे असं सांगते. तर आता इथे वल्लरी ही विचारत असते लावण्याला की लावण्या तू इथे काय करतेस. त्यावर लावण्या सांगत असते अहो मला आजीने बोलवून घेतलं, उद्या काहीतरी ते समथिंग पौर्णिमा आहे ना त्याच्यासाठी. त्यावर लगेचच वल्लरी म्हणते अगं काय मूर्ख आहेस का तू, समथिंग असं सासूसमोर बोलू नकोस माझ्या, नाहीतर ती ओल्ड लेडी आहे ना तुझ्या गळ्यावर बसेल. कोजागिरी पौर्णिमा असं दाखव की तुला ह्याचं खूप महत्त्व आहे, तुला खूप कर्तव्य दक्षता वगैरे आहे. त्याबरोबर वल्लरी हे असं सगळं सांगितल्यावर लावण्य म्हणते नाही ते सगळं तर ठीक आहे पण ॲक्च्युली हे सगळं आहे काय आणि हे सगळं का करतात. मग कोजागिरी पौर्णिमेचं जे महत्त्व आहे ते वल्लरी लावण्याला सांगून देते. त्यानंतर आता ईश्वरी ही अर्णवला सांगत असते की उद्या सकाळी माझं व्रत आहे कोजागिरी पौर्णिमेचं, उद्या तुम्ही काही माझं डोकं खराब करू नका. उद्या मला तुमच्याशी भांडण्यात माझी एनर्जी अजिबात वेस्ट करायची नाही आहे. सकाळपासून काही खायचं नाही प्यायचं नाही काही करायचं नाही आहे, शांत राहायचं आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो चला म्हणजे उद्याच्या दिवस डोक्याला शांतता, उद्या घरात काहीही तामझाम होणार नाही. त्यावर ईश्वरी आता म्हणत असते म्हणजे तुम्ही. त्यावर अर्णव म्हणतो भांडायचं नाही, एनर्जी वेस्ट करू नको, भांडू नको. दुसऱ्या दिवशी ईश्वरीचं व्रत चालू झालेलं असतं कोजागिरी पौर्णिमेचं. त्यावर आता अंजली तिला म्हणत असते ईश्वरी हे बघ हे व्रत कठीण असतं, कडक असतं, जर तुला जमत नसेल तर तू नाही केलंस तरी काहीही हरकत नाही, आधीचं एवढं तू काही मनावर घेऊ नकोस. त्याबरोबर आता आकाश म्हणतो ताई पण यावेळेस कोणी गेस्ट येणार नाहीत का आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त. त्यावर अंजली सांगते नाही रे, आजी नाराज आहे ना ह्यावेळेस चिंटूच्या लग्नामुळे, म्हणून तिने फार कोणाला आमंत्रणच दिलेलं नाही आहे, आपण घरचीच सगळी माणसं आहोत. त्यावर आकाश म्हणतो अगं मग जर बाहेरनं कोणी येणार नसेल तर वहिनींच्या घरच्यांना तर आपण बोलवू शकतो. नाही म्हणजे ते तर घरचेच झाले ना आता, आणि येतात सगळी फॅमिली एकत्र असते ना कोजागिरीला. त्याबरोबर आता लगेच अंजली म्हणते हो ही आयडिया उत्तम आहे, ईश्वरी तू कर तुझ्या बहिणीला फोन आणि सांग त्यांना सगळ्यांना यायला. त्याबरोबर आता लगेचच आकाश म्हणतो की मी करतो ना फोन, मी बोलवून घेतो, म्हणजे वहिनींना आता वेगळी वेगळी कामं असतील भरपूर, तर हे सगळं सुद्धा कशाला, माझ्याकडे आहे ना त्यांच्या बहिणीचा नंबर, मी करतो फोन. आणि आता आकाश हा बेडरूममध्ये जाऊन नम्रताला कॉल करतो आणि सांगत असतो की आमच्याकडे कोजागिरी पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी छान कोजागिरी पौर्णिमेचे खेळ वगैरे खेळायचे आहेत, छान सगळं करायचं आहे, तर या तुम्ही सुद्धा सगळे. पण आता इकडे राकेशच्या भीतीमुळे आणि त्याचं तोंडही बघायची इच्छा नसल्यामुळे आता ती म्हणते की नाही आम्हाला यायला जमणार नाही. त्यावर आता ही गोष्ट आकाश अर्णव आणि ईश्वरीला सांगतो. आता अर्णवला कळतं की नक्की ती का नको म्हणते. मग आता अर्णव स्वतःहून ईश्वरीच्या आईलाच सरळ कॉल करतो आणि थोडी माहिती वगैरे विचारतो, ती कशी आहे, आत्या कशी आहे, बाबा कसे आहेत, सगळ्यांची चौकशी करतो. आणि त्यानंतर मग आता तो सांगतो की आमच्याकडे कोजागिरी पौर्णिमा आहे, तर रात्री म्हणजे सगळीच फॅमिली एकत्र बसेल, चांगले वेगळे वेगळे खेळ वगैरे खेळतील, खूप म्हणजे दिवसांनंतर एकत्र सगळे टाईम स्पेंड करतील, तर आता तुम्हीसुद्धा आमची फॅमिलीच आहात, तर म्हणजे तुम्हीही आलात तर बरं होईल. त्यावरती म्हणते नाही खरंच जमणार नाही, आणि खरं बोलू का तर माझी इच्छासुद्धा नाही आहे, तो नालायक नराधम राकेश तिथे असताना मला खरंच तिथे नाही यायला होणार रे. त्यावर अर्णव म्हणतो तुम्ही नका येऊ काकू, पण कमीत कमी तुम्ही नम्रताला पाठवून द्या, तेवढंच मिस इंदौरला बरं वाटेल. त्याबरोबर मग आता लगेचच आई म्हणते अरे नकोच, त्याच्या भीतीमुळे तर मी पाठवत नाही आहे तिला, आधीच एकतर माझी एक मुलगी तिथे अडकली, आता दुसरी नको. त्यावर अर्णव आता तिला सांगत असतो की काळजी करू नका तुम्ही, नम्रता पूर्ण सेफ राहील, मी तिला रात्री तुमच्या घरी पाठवणार नाही, मी तिला रात्री इथेच राहायला सांगेन, सकाळी आकाशला किंवा ड्रायव्हरला तिला सोडायला सांगेन. आता तर झालं. मग आता अर्णवने एवढी रिक्वेस्ट केल्यावर सुप्रिया ही आता पाठवायला नम्रताला तयार होते. आता ही गोष्ट अर्णव आकाश आणि ईश्वरीला दोघांनाही सांगतो. ॲक्च्युली तो ईश्वरीलाच सांगत असतो, पण आकाश हे डायनिंग टेबलवर बसला असल्यामुळे आकाशला सुद्धा ही गोष्ट कळते. आता नम्रता येणार असते, ह्या गोष्टीचा आकाशला खूप आनंद होतो, आकाशच्या चेहऱ्यावर आपोआप स्माईल येतं. अर्णव विचारतो काय रे तू का हसतोयस. आकाश सांगतो मोबाईल जोक
जोक वाचला पटकन आणि हसलो. मी आलोच, हा महत्त्वाचं काम आहे थोडं. आणि आता तो तिकडनं पटकन निघतो आणि बाहेर येऊन कॉरिडॉरमध्ये उभा राहतो. आता आकाश हा नम्रताचीच वाट बघत असतो. नम्रता कधी येईल असं आकाशला झालेलं असतं. तिला कॉरिडॉरमध्येच गाठायचं आणि तिच्याशी बोलत थांबायचं असं त्याने ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे राजेश ह्याने आज जेव्हा लोक सगळीजणं चंद्र पाहायला थांबतील तेव्हा मी माझ्या इंदोरी जिलेबीबरोबर वेळ घालवेन असं तो ठरवत असतो मनोमन. तो त्याची नालायक कटकारस्थानं करत असतो. तर आता इथे रात्रीची वेळ झालेली असते. आता चंद्र अजून आलेला असतो पण व्यवस्थित पूर्ण चंद्र दिसत नसतो. त्यामुळे सगळेजण गप्पाटप्पा मारत बसलेले असतात. काही खेळ वगैरे खेळू म्हणतात आणि शेवटी खेळायला वगैरे सुद्धा सुरुवात करतात. आता ईश्वरी, अंजली, अर्णव हे सगळे तिथे असतातच. इतक्यात आजी ही लगेचच म्हणते, बाद झाला आता, किती वेळा टाईमपास, झोपा बिपा येतात की नाही तुम्हाला सगळ्यांना, जा आता सगळ्यांनी झोपून घ्या. त्याबरोबर आता लगेचच आजीने असं म्हटल्याबरोबर सगळेजण आजीला रिक्वेस्ट करतात की थोडा वेळ बसू दे अजून आम्हाला. आजी म्हणते, कोजागिरी आहे, दूध प्या आणि गुपचूप जाऊन झोपा सगळ्यांनी. अंजली तू तर जाऊन पहिली झोप, नंतर मग तुला गरगरल्यासारखं होतं, चक्कर येते, ते सगळं कशाला हवंय. आणि मग आजी लगेचच मेडला हाक मारते, दुधाचे ग्लास आणायला सांगते. मेड दुधाचे ग्लास घेऊन येते. त्याबरोबर आजी सगळ्यांनी आता दुधाचे ग्लास घ्या पटापट आणि प्या असं सांगते. त्यावर आता अंजली म्हणते, अगं आजी असं काय करतेस, ईश्वरी कुठे पिऊ शकणार आहे दूध आपल्या सगळ्यांसमोर, तिला तर पूर्ण चंद्र येईपर्यंत थांबायचं आहे. आजी म्हणते, व्रत तिचं आहे मग तिनेच थांबायचं, बाकीच्यांनी दूध प्या पटापट आणि जाऊन झोपा. त्याबरोबर आता सगळेजण आजीच्या भीतीने पटपट दूध पिऊन घेतात. तर आता इथे लगेचच सगळेजण झोपायला जात असताना राकेश म्हणतो, मी थांबतो ना ईश्वरीजींबरोबर. नाही म्हणजे त्यांना जागं राहायचं आहे ना एकट्यांनाच, तर बिचाऱ्या कशा राहतील म्हणून म्हणतो, मी राहतो ईश्वरीबरोबर जागा. त्याबरोबर आता लगेचच वल्लरी मामीला हे जरा खटकतं. वल्लरी म्हणते, अहो जावई बापू, तुम्हाला थांबायची काय गरज आहे, तुमची बायको तर दूध पिऊन झोपायला चालली आहे ना, मग तुम्ही सुद्धा जा की तिच्याबरोबर. नाही म्हणजे ईश्वरीची काळजी तुम्ही एवढी करताय, खरंच चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला अंजलीची एवढी काळजी वाटायला हवी. आता मामीला आणि इथे लावण्याला सुद्धा राकेशचं बोलणं जरा विचित्र वाटलेलं असतं आणि त्यांना राकेशच्या त्या बोलण्यावरती, हावभावांवरती जरा संशय आलेला असतो. तर आता राकेश म्हणतो, हो मी चाललोच होतो, नाही म्हणजे मी फक्त काळजीपोटी. त्यावर अर्णव त्या ठिकाणी येतो आणि म्हणत असतो, नाही डोंट वरी जिजू, तुम्हाला मी सिंदूरची एवढी काळजी करायची गरज नाही, मी आहे ना त्याच्यासाठी, तुम्ही ताईची काळजी करा. त्याबरोबर आता लगेचच वल्लरी ही लावण्याला म्हणत असते, लावण्या आपण जे ठरवलं आहे ते तसंच घडायला हवं हां, काहीही झालं तरी हिचं व्रत पूर्ण होऊ द्यायचं नाही. इतक्यात आता अर्णवचा फोन वाजतो. फोनवर बोलण्यासाठी तो बाजूला जातो आणि जाताना ईश्वरीला सांगून जातो, काहीही झालं तरी हॉलमधनं हलू नकोस. ईश्वरी तिथेच उभी असते. तर आता लावण्या ही वल्लरीला म्हणते, मामी मी नवीन परफ्यूम मागवला आहे, थांबा तुम्हाला त्याचा वास कळेल, मी मारून दाखवते. आता ती मुद्दाम हातावर देत असते. तर वल्लरी म्हणते, अगं तू मागवलायस ना म्हणजे फर्स्ट क्लासच असणार, तू मार माझ्या अंगावर, तसंही मी परफ्यूम मघाशी कमीच मारला होता. आता मुद्दामून लावण्य तिच्या अंगावरती स्प्रे मारते, पण त्या स्प्रेमध्ये गुंगी येईल असं औषध असतं. आता मुद्दामून ती जास्त स्प्रे करते आणि ईश्वरीला त्याचा वास जाईल याची काळजी घेते आणि नंतर म्हणते, अरे सॉरी मामी, अहो चुकून मी तुमच्या अंगावरती दुसरं औषध मारलं, ॲक्च्युली हे घरामध्ये स्प्रे करायचं आहे, मुंग्या वगैरे येत नाही हे त्याच्यासाठी आहे, मी दुसरं परफ्यूम आहे ते मारते. आणि मग ती परफ्यूम मारते. आता ईश्वरीला त्या वासाने झोप यायला लागते. तोपर्यंत आता नम्रता आलेली असते. आकाश हा नम्रताला विचारतो, लवकर आलीस गं खूप. नम्रता सांगते, ॲक्च्युली मीच ठरवून उशिरा आले, नाही म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र बघायचा असतो आणि चंद्र तर रात्रीच दिसतो ना म्हणून. त्याबरोबर आता इथे ईश्वरीला झोप येत असते आणि ईश्वरी आता हॉलमध्ये बसून पेंगायला लागते. इतक्यात तिकडे अर्णव येतो. अर्णव ईश्वरीला सांगतो, चल बाहेर बसूया आपण कॉरिडॉरमध्ये, तसंही तुला तर चंद्र बघायचं आहे, हॉलमध्ये बसून बंद घराच्या दारात तर चंद्र येणार नाही आहे, चल हॉलमध्ये कॉरिडॉरमध्ये बसू, तेवढंच जरा बरं वाटेल तुला. तर आता आकाश म्हणत असतो, नम्रता अगं सकाळी इन्व्हाइट केलं होतं तुला आम्हाला वाटलं होतं तू दिवसभरात येशील, तेवढंच आपल्याला बोलायला चालायला वेळ मिळाला असता. तर आता इथे अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो, मिसिंदौर जर जास्त झोप येत असेल तर कॉफी देऊ का तुला. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, उपवास आहे माझा, काहीच खायचं प्यायचं नाही आहे, चंद्र बघत नाही तोवर. त्याबरोबर आता लगेचच आकाश म्हणतो, मी काय म्हणतो, आपण एक काम करू, आपण जुन्या आठवणी काढू, म्हणजे ना तुमची झोप जाईल. वहिनी
तुमच्या दोघांच्या पहिल्या भेटीपासून ते तुमच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दलची जर्नी सांगा आम्हाला. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणते, काय हो आकाश सर, काय विचारून प्रश्न विचारलात. आमची जर्नी? अर्णव सर तुम्हीच सांगा जरा जर्नी. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हां सांगू शकतो. म्हणजे काय, पहिले आपण कुठे भेटलो? माझ्या इंदोरच्या फॅशन शोमध्ये. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, आपण भेटलो की भांडलो? त्यावर अर्णव म्हणतो, हां तेच ते, भेटलो भांडलो. ईश्वरी म्हणते, तेच ते नाही, आपण फक्त भांडलो. त्याला भेटणं नाही म्हणत. भेटणं म्हणजे जनरली हाय हॅलो करतो ना, त्याला भेटणं म्हणतात. आता दोघंजणं त्या भेटण्यावरून भांडायला लागतात. त्याबरोबर आता लगेचच इकडे नम्रता हळूच आकाशच्या कानात पुटपुटते, आकाश सर आता इशूला रात्रभर काय, उद्याचा दिवस जरी अख्खा जागून काढायला लावला ना तरी काही हरकत नाही. आकाश नम्रताकडे बघतो आणि असं का गं असं विचारतो. त्यावर नम्रता सांगते, अहो बघा ना, आता आमच्या इशूला एनर्जी आली. आता इशू अर्णव सरांबरोबर अशीच भांडत राहील. त्यावर आता आकाश म्हणतो, व्हेरी गुड. त्यावर ती विचारते, काय? त्यावर तो म्हणतो, ईश्वरी वहिनींना. व्हेरी गुड, भांडत राहतील त्या, चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे त्या त्यांच्या दोघांमध्ये व्यस्त आहेत, आपल्यालाही प्रायव्हसी मिळाली. त्यावर ती म्हणते, आपल्याला? त्यावर आकाश म्हणतो, अगं म्हणजे त्यांना गं, आपण जर बाजूला जाऊन बसलो तर त्यांनाही मिळेल की त्यांची प्रायव्हसी. नवरा बायको आहेत, बोलतायत, आपण कशाला इथे बसायचं? एक काम करूया, मी तुला आमचं पाठीमागचं गार्डन दाखवतो. खूप मोठं आणि मस्त गार्डन आहे, एकदम स्पिशियस आहे, चल. त्याबरोबर आता ती म्हणत असते, नाही म्हणजे रात्रीचं कशाला एवढा अंधारातून जायचं? आकाश सांगतो, लाईट आहेत तिकडे, डोंट वरी, चल माझ्याबरोबर. आता दोघं जणं तिकडे जातात चालत चालत. दोघं आपले गप्पा मारत 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 फिरत असतात. आता आकाश हा नम्रताला सांगत असतो, ॲक्च्युली जेव्हा इंदोरचा फॅशन शो झाला होता आणि त्याच्यात ईश्वरी वहिनीची एंट्री झाली होती ना, तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं. दादा काय करेल आणि काय नाही त्याचा नेम नव्हता. त्यात ईश्वरी वहिनी कोणाशी तरी बोलत होती तुमच्या दुकानाबद्दल आणि दादाने ते ऐकलं. ती लग्नाबद्दल काहीही करायला तयार आहे असं म्हणत होती आणि दादाला वाटलं त्याचा शो खराब करायला काहीही करायला ती तयार आहे असं बोलते. काय नंतरनं इश्यू झाले या सर्व गोष्टींचे. आता ती म्हणत असते, हो ना, आम्हाला त्याच्यामुळेच तर इंदोर सोडावं लागलं. अर्णव सरांनी किती बदनामी केली आमच्या इशूची. त्याबरोबर आता हे सगळं काही वल्लरी बघते. ॲक्च्युली वल्लरी तिथे काय बघायला आलेली असते की ईश्वरी झोपली की नाही, त्यांचा प्लॅन वर्क झाला की नाही. पण वल्लरीला दिसतं काय, तर ईश्वरी आणि अर्णव तर चांगले गप्पा मारत बसलेत, हसतायत, खिदळत आहेत. वरनं नम्रता आणि आकाशसुद्धा गप्पा मारतायत आणि नम्रता आणि आकाशसुद्धा एकदम पोलाइटली एकमेकाबरोबर बोलत आहेत. आता वल्लरी मामीला नम्रताला आकाशबरोबर बघून इतका राग येतो की तिला असं वाटत असतं ताबडतोब जावं आणि नम्रताच्या 2 खणाखण मुस्काटात ठेवून द्याव्या. पण आता तिचं हे करणं शक्य नसतं. त्यामुळे ती आता लांबूनच हे सगळं बघत असते आणि मनात म्हणत असते की नाही, जर ह्या नम्रताला आणि ह्या ईश्वरीला दोघी नाही पुन्हा या घराच्या बाहेर काढून दिला ना तर नाव नाही सांगणार वल्लरी. समजते का ही मिडल क्लास मुलगी? माझ्या मुलाच्या जवळ येते, हिची लायकी तरी आहे का माझ्या मुलाच्या जवळ तरी उभं राहण्याची? ही त्याच्याशी एवढं हसून खेळून बोलते ही. नाही, मी हिला नाही सोडणार. त्याबरोबर आता अर्णव हा ईश्वरीला सांगतो, बघ वरती आला तुझा पूर्ण चंद्र. भांडता इतका वेळ गेला की तुला कळलंच नाही. त्याबरोबर ईश्वरी आता चंद्राखाली दूध धरते, त्याचा प्रकाश त्या दुधावरती पाडते आणि भराभर ते दूध पिऊन घेते आणि अर्णवला सांगत असते, काय कडक भूक लागली होती म्हणून सांगू? त्यावर अर्णव सांगतो, मी जेवणाचं ताट वाढायला सांगतो तुझ्यासाठी आतमध्ये, तोपर्यंत जा तू वरून चेंज वगैरे करून ये, फ्रेश होऊन ये. त्याबरोबर ईश्वरी फ्रेश होऊन येते आणि पटकन जेवायला बसते. आता कुठे तिचा जीव भांड्यात पडलेला असतो जेवून खाऊन. दुसऱ्या दिवशी ईश्वरी आजीला सांगत असते, तुम्ही म्हणाला तसं व्रत पूर्ण केलं आहे मी आजी, अगदी तुम्ही सांगितलं तसंच सगळं केलं. रात्री चंद्रोदय होईपर्यंत मी काहीही खाल्लं नाही, काहीही प्यायले नाही. जेव्हा चंद्र आला, पूर्ण चंद्र आला, तेव्हा त्याचा प्रकाश दुधावर घेऊन ते दूध पिऊन त्याच्यानंतरच मी जेवली आहे. त्याबरोबर आता आजी ईश्वरीने केलेले कष्ट बघून खुश होते आणि ईश्वरीला एक साडी गिफ्ट करते. आता ईश्वरीसुद्धा खूप खुश होऊन जाते. तर हे सगळं बघून वल्लरी काही फारशी खुश नसते. वल्लरी आता मनात म्हणत असते की किती खुश व्हायचं आहे तेवढं होऊन घे, पण मी तुझा हा आनंद फार काळ टिकू देणार नाही. तर लावण्य मात्र वल्लरीवर खूप चिडते. ती म्हणत असते, मामी अहो असे कसे हो तुमचे सगळे फुसके प्लॅन? प्रत्येक वेळेस तुम्ही प्लॅन करता आणि घडत मात्र तसं काहीच नाही. काय तर म्हणे ती ईश्वरी झोपेल. कुठे झोपली ती? उलट AR बरोबर मस्त गप्पा मारत बसली होती. मी पण बघितलं वरती टेरेसवरून. त्याबरोबर लावण्य म्हणत असते,
तर मग आता वल्लरीसुद्धा तिला उलट उत्तर देत म्हणते, मग जर माझा प्लॅन फ्लॉप झाला तर तू काहीतरी करायचं होतंस ना. एरवी तर खूप मोठ्या हुशारीच्या बाता करत असतेस, मग तुला का काही करता नाही आलं. मी किमान प्रयत्न तरी केला, तू काय केलंस. आता या दोघी आपापसातच भांडत राहतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.